नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका झाडाबद्दल बोलणार आहोत जे भारतातील प्रत्येक मंदिरात सापडतं. प्रत्येक देवतेच्या चरणी वाहिलं जातं आणि आपल्याही अंगणात, कुंडीत किंवा मंदिरात शोभून दिसतं, ते म्हणजे झेंडूचं झाड. पण तुम्हाला माहिती आहे का, झेंडूचं झाड फक्त एक फुलझाड नाही. ते एक शक्तिशाली वास्तू उपाय आहे, आयुर्वेदिक औषध आहे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप गूढ शक्ती असलेलं वनस्पती आहे. झेंडूच्या झाडाची ओळख: एक पवित्र फुलझाड. झेंडू हे फूल महाराष्ट्रात गवती झेंडू आणि दोन पाकळ्यांचं झेंडू अशा प्रकारात दिसतं. याला इंग्रजीत मॅरीगोल्ड म्हणतात. याची वैशिष्ट्य अशी आहेत: ताजं फूल सतत तयार होतं, कीटकांना दूर ठेवण्याची ताकद असते आणि त्याचा सुवास मन प्रसन्न करतो. पण खरं तर हे झाड केवळ फुलांनी भरलेलं नसून देवाच्या कृपेनं भारलेलं असतं. झेंडू आणि वास्तुशास्त्र. का ठेवावं झेंडूचं झाड घरात? वास्तुशास्त्रानुसार झेंडूचं झाड घरात ठेवल्यानं: 1. नकारात्मक ऊर्जा दूर होते. 2. घरात आनंदी आणि प्रसन्न वातावरण निर्माण होतं. 3. घरात देवतांची कृपा राहते. 4. झोपेच्या खोलीबाहेर झेंडूचं झाड ठेवल्यास नकारात्मक स्वप्न दूर जातात. विशेषतः घराच्या पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यात हे झाड लावल्यास धनलाभ, संतानसुख आणि मानसिक शांती मिळते. झेंडू आणि ज्योतिषशास्त्र. ग्रहदोषांवर उपाय. झेंडूचं झाड शनिवारी लावल्यास शनीचा प्रकोप कमी होतो. प्रत्येक मंगळवारी झेंडूच्या फुलांनी हनुमानजीचं पूजन केल्यास भूतबाधा दूर होते, मानसिक बल वाढतं आणि कोर्ट कचेऱ्याचे प्रकरणात विजय मिळतो. बुधवारी झेंडूच्या फुलांची माळ गणपतीला अर्पण केल्यास बुद्धिमत्ता वाढते आणि व्यवसायात यश मिळतं. भाग 4. आयुर्वेदातील झेंडूचे आश्चर्यकारक उपयोग. झेंडूचं झाड फक्त पूजेसाठी नव्हे तर आरोग्यासाठीही अमूल्य आहे. 1. त्वचारोगांवर रामबाण. झेंडूच्या पानांचा लेप करून फोड, पुरळ, खरुजवर लावल्यास आराम मिळतो. 2. डोळ्यांचे विकार. झेंडूच्या फुलाचा रस डोळ्यांना थंडावा देतो. 3. रक्तशुद्धी. झेंडूची फुलं उकळून त्याचं पाणी प्यायल्यास शरीरातलं रक्त शुद्ध होतं. 4. जंतविकार. झेंडूच्या फुलांचा रस लहान मुलांना दिल्यास आतड्यातले जंत निघून जातात. झेंडू आणि अध्यात्मक देवता प्रसन्न करणारे फूल. झेंडू हे महालक्ष्मी, गणपती, हनुमान, शंकर आणि दुर्गा माता यांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे जर तुम्ही दररोज झेंडूची फुलं देवांना वाहता तर लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते, आर्थिक समृद्धी येते, घरात देवतेचं वास होतं. झेंडूची माळ बनवून ती घरातील देव्हाऱ्यात लावल्यास तिथं चैतन्य वाढतं. झेंडू आणि भावनिक आरोग्य. मनःशांतीचा झरा. तुम्ही जर नैराश्यात असाल, चिंता करत असाल किंवा सतत नकारात्मक विचार करत असाल तर झेंडूचं झाड आपल्याजवळ ठेवा. त्याचा रंग, सुवास आणि ऊर्जा ही मनातला अंधार दूर करतं. सकाळी झेंडूच्या झाडाजवळ 5 मिनिटं बसून ध्यान केल्यास मन शांत राहतं. त्याच्या सुवासाने स्ट्रेस हार्मोन कमी होतात. झेंडूचा उपयोग घरात. झेंडूची फुलं अंगणात टाकल्यास साप, कीटक, पाल दूर राहतात. फुलांची माळ बनवून दरवाजावर टाकल्यास नजरदोष कमी होतो. शयनकक्षात झेंडू फुलांची वास असलेली अगरबत्ती वापरल्यास निद्रा चांगली लागते. झेंडूचं झाड लावताना लक्षात ठेवा: नेहमी सकाळी पाणी द्या. पानं खाल्लेली दिसली तर पालापासून झाड वाचवा. झाडाच्या मुळाजवळ गोड खडीसाखर घालल्यास झाड अधिक फुलतं. धार्मिक उपाय. झेंडूचा चमत्कारी टोटका. श्री हनुमान जयंतीच्या दिवशी झेंडूच्या 11 फुलांची माळ करून हनुमानाला अर्पण करा आणि ओम हम हनुमते नमः हा मंत्र 108 वेळा जपा. यामुळे भय दूर जातं, कोर्ट केस जिंकता, नोकरी मिळते आणि विरोधक शांत होतात. शेवटी हे लक्षात ठेवा: झेंडूचं झाड म्हणजे नुसतं एक शोभेचं फूल नाही, ते म्हणजे धन, आरोग्य, शांती आणि देवत्वाचं प्रतीक आहे. तुमच्या घरी जर झेंडूचं झाड नसेल तर आजच एक लावा आणि असेल तर त्याला दररोज नमस्कार करा. त्याच्या साक्षीने तुमचं घर आनंद, समाधान आणि चैतन्यानं भरून जाईल. जर तुम्हाला हे ज्ञान आवडलं असेल तर हे व्हिडिओ शेअर करा. झेंडूच्या झाडाचं महत्त्व आपल्या घरोघरी पोचवा. आपल्या संस्कृतीतली ही परंपरा पुन्हा जागवूया.